सगळीकडे उत्साह आहे तो राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब यांच्या जयंती उत्सवाचा। आणि मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीमध्ये हा जयंती उत्सव सोहळा होत असताना काही अपेक्षा, नेमका हा जयंती उत्सव कसा झाला पाहिजे, जिजाऊ भक्त जे येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांना सुविधा मिळायला पाहिजे, या सगळ्या विषयात या सगळ्या अपेक्षा ज्यांनी व्यक्त केल्या होत्या ते जे आहेत ज्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे दादा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, आज जयंती अखेर पार पडली आहे, मुळात तुमचे नेमके काय समस्या होत्या, काय प्रश्न होत्या आणि कशी आता जो सध्या जयंती उत्सव सोहळा पार पडतो आहे त्या सुविधा पूर्ण झाल्यात का, काय सांगा? राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंची आज जे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान मासाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी होत आहे, पण माझी जी मागणी होती ती कुठेही तुम्हाला सांगतो पूर्ण होताना दिसत नाही आहे। आज महाराष्ट्रातून ज्या माता माऊली येतात त्यांच्यासाठी जागोजागी टॉयलेट पाहिजे होते आणि जे रात्री येतात मशाल रॅलीला त्यांना राहण्याची सोय नाही, सकाळी गरम पाणी आंघोळीची सोय नाही। कितीतरी महाराष्ट्रातील माता माऊलींनी मला फोन केला की आम्हाला राहण्याची सोय केली नाही। मग या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी गेले 10-12 दिवस इथे येऊन बैठक घ्यायला पाहिजे होती आणि या बैठकीतून सगळे सुखसुविधाचं नियोजन करायला पाहिजे होतं, पण त्यांनी 0% नियोजन केलेलं आहे। आता तुम्ही पाहताय आज राजमाता मासाहेब जिजाऊंचं जे राजवाडा व त्यांच्या ऐतिहासिक जतन वस्तू आहेत कुठंही जतन होताना दिसत नाहीत, सगळी पडझड झालेली आहे। विकास नेते फक्त कागदावर आहे, म्हणून मी यांचा निषेध केला होता आणि मासाहेब जिजाऊ आणि बालशिवाचा पुतळा जो नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे, जो ऐतिहासिक महाराष्ट्राचा जळणघळणाचा मार्ग आहे, तिथं होणं गरजेचं होतं। माझे मुख्यमंत्री आणि आताचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटून मी निवेदन दिलं होतं आणि त्यांनी तात्काळ MSRDCचे MD अनिल गायकवाड यांना सूचनाही दिल्या होत्या। अनिल गायकवाड यांना भेटून मी निवेदन वगैरे दिलं, त्यांनी इस्टिमेट करण्याचं हे सगळं सांगितलं होतं, पण काहीच केलेलं नाही। म्हणून मी अशा माजुरड्या अधिकाऱ्यांना काळं फासणार आहे। पुढच्या वर्षी 12 जानेवारीपर्यंत जर नाही पुतळा उभा राहिला तर अनिल गायकवाड सारख्या माजुरड्या अधिकाऱ्याला मी काळं फासल्याशिवाय राहणार नाही। पण सिंदखेड राजा जो विकास आराखडा आहे गेल्या 2.5 वर्षांपासून मंजूर आहे, परंतु कुठेतरी त्याचं काम संथगतीनं होताना दिसतंय का? स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा या सिंदखेड राजा नगरीने अनेक लोकप्रतिनिधी पाहिलेले आहेत गेली अनेक दशकं झाली, परंतु विकासाबाबत कुठेतरी उदासीनता त्यांच्यामधून दिसते का? 100% उदासीनता। गेले 10 वर्षाची शोधपत्रिका काढावा अशी आमची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने। तुम्ही म्हणता विकास केला, एवढे पैसे दिले राजवाड्याचे, कुठं विकास आहे दिसतोय का तुम्हाला? ऐतिहासिक वस्तू तुम्ही बघा, सगळ्या जिजाऊ भक्तांना विचारा काय परिस्थिती आहे इथं। म्हणून सांगतो मी, इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी इथे येऊन बैठक घेऊन या ऐतिहासिक वस्तूची जे जतन होण्यासाठी यांनी इथं बैठक घेणं गरजेचं आहे। या राज्याचे उपमुख्यमंत्री दुसरे फक्त बारामती दिसते, त्यांना काय दिसते? बारामती। इथं नावाला बैठक घेतली। अहो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही राजकारण करता, सत्ता मिळवता आणि त्यांच्या म्हणजे या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबाच्या इथले सिंदखेड राजाचा विकास होत नाही, त्यांच्याच पक्षाचे पालकमंत्री आहेत ना। अहो, या अजितदादांनी फक्त बारामती सिंदखेड राजाला निधी द्यायला का हाताला लकवा झाला का? अजितदादाच्या पैसे काय तुमच्या घरनं द्यायचे नाहीत? टॅक्स भरणारे आम्ही सर्व मंडळी आहे। म्हणून सांगतो तुम्हाला की इथं विकास होणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या 1 महिन्याच्या मी मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्राच्या समन्वयकाला आवाहन करून बैठक घेणार आहे आणि या बुलढाणा जिल्ह्याला राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचं नाव दिलं पाहिजे। कारण का तुम्ही उस्मानाबादचं धाराशिव केलं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, ही श्रद्धास्थान आहे, हे पण करावं अशी आमची मागणी आहे। नक्कीच खूप महत्त्वाच्या विषयाला त्यांनी हात घातला की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा हा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा आणि त्यांना त्यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे अशी त्यांनी आग्रही मागणी जी मांडली। आणि येत्या काळात सुद्धा ज्या काही समस्या आहेत सिंदखेड राजामध्ये
मातृस्थान आहे, जिजाऊंचं हे जन्मस्थान आहे आणि असं असताना सुद्धा त्या ऐतिहासिक गोष्टीचं संवर्धन व्हायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. अनेक मागण्यासुद्धा मांडल्यात, परंतु त्या किती पूर्ण होत्यात आणि एकंदरीत महाराष्ट्र क्रांती मोर्चाच्या ज्या भूमिकेला आहे, त्यांच्या आंदोलनाला आहे, ते कितपत यश मिळतं ते येणारा काळच आपल्याला सांगेल. महाभूमी डिजिटलसाठी मी अभिषेक वरपे, सिंदखेड राजा, बुलढाणा.